नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजाला मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आता शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे कर्ज कोणकोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार आहे, कधीपर्यंत माफ होणार आहे, हे कर्ज माफ होण्यासाठी सरकारने याच्यामध्ये काही नवीन अटी घातलेल्या आहेत का, काही कागदपत्र नव्याने सरकारने द्यायचं आहेत का, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी विद्वान मित्रांनो, महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि या वर्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर आज सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्त मिळणार आहे. या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अटी आणि शर्ती काय आहेत, या योजनेचे स्वरूप कसे असेल याचा संपूर्ण माहिती जाणून आता आपण घेऊयात. शेतकरी मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची आज घोषणा करण्यात आलेली नाही, पण या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफीची अंदाजे रक्कम जवळपास 36,000 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची चर्चा झाली. 20 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा कसे होतील यावर चर्चा झाली. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आज यावर शिक्कामोर्तब झालं. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा अंतिम निर्णय घेण्यात आला. राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील अशी माहिती मिळाली आहे. संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी 7 आत्महत्या होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी व ग्रामीण बँकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर केली आहे. कर्जमाफीचे निकषही पूर्वीप्रमाणेच असतील. आता 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.